सर्वांना मनापासून प्रेमपूर्वक नमस्कार. बोला गणपती बाप्पा. आज मला आनंद आहे की एका शिक्षण संस्थेचे इतकी वर्ष या संस्थेचे पूर्ण झालेत. म्हणजे या BK मॉडेल हायस्कूलनी 100 गाठली आहे. आणि म्हणजे या BK मॉडेल हायस्कूलनी सेंचुरी मारली आहे. बाजूलाच क्रिकेट ग्राउंड आहे असं मला अविनाशजींनी आत्ताच सांगितलं. तेही प्रसिद्ध आहे या शाळेत. पण मला सर्वात जास्त नमन करावंसं वाटतं त्या 7 महापुरुषांचं, ज्यांनी 100 वर्षांपूर्वी म्हणजे 1925 साली हे बीज रोवलं. तुम्ही विचाराल की त्या 7 महापुरुषांना माहिती होतं की 100 वर्ष होतील आणि हे एवढं मोठं होईल. काही लोक म्हणतील की कदाचित त्यांना नव्हतं माहिती, त्यांनी आपलं चांगलं काम केलं. पण मी म्हणतो नाही, त्यांना माहीत होतं. त्यांना माहीत होतं की याचा वटवृक्ष होणार आणि या वटवृक्षाच्या सावलीत अनेक भवितव्य घडणार. आणि हे सिद्ध झालेलं आहे. हे विधिलिखित आहे. विधाताने हे लिहिलेलं होतं. त्यामुळे त्यांची आज्ञा या 7 महापुरुषांना लाभली आणि त्यांनी ते पाऊल उचललं आणि हे बीज रोवलं. शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर मी म्हणेन की शिक्षण जेवढं मुलाकरता महत्त्वाचं आहे त्याहून जास्त ते एका मुलीकरता महत्त्वाचं आहे. आपण आता काही ठिकाणी जातो आणि काही आपण म्हणतो, काही आपल्या कानावरती येतं की स्त्री पुरुष हे समान आहेत. स्त्रियांना तुम्ही कमी लेखू नका, स्त्री आणि पुरुष हे समान आहे. मी तसं मानत नाही. स्त्री पुरुष हे समान नाही आहेत. स्त्री ही सर्व अर्थाने पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि म्हणूनच तिला परमेश्वराने आई बनण्याचा आशीर्वाद दिलेला आहे, जो पुरुषाला दिलेला नाही आहे. तुम्ही का मोठं मन करून सांगता स्त्री पुरुष समान आहे? नाही. आपण आपल्या भारत मातेला माता मानतो, भारत पिता नाही म्हणत आपण. तर मुलींना शिक्षण मिळालंच पाहिजे. त्यांच्या आईवडिलांनी, मुलींच्या आईवडिलांनी त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. दुसरं माझं असं म्हणणं आहे की हुंडा किंवा दहेज जो हम बोलते हैं, वो बोलते हैं वो गलत है, वो इलीगल है, वो नहीं होना चाहिए. मैं बोलता हूँ नहीं, दहेज देना चाहिए. बेटी की शादी में दहेज देना चाहिए, लेकिन वो दहेज रुपयों में, पैसों में या गहनों में नहीं होना चाहिए. वो दहेज होना चाहिए उस लड़की का, उस बेटी का एजुकेशन. खूब पैसा खर्च कीजिए इस दहेज पे और उसको समृद्ध कीजिए बिटिया को अपने, और उसको फिर भेजिए ससुराल. तो देखिए कितनी कॉन्फिडेंस के साथ जाती है. क्योंकि वो पढ़ाई लिखाई, वो एजुकेशन उससे कभी कोई चुरा नहीं सकता. वो हमेशा जिंदगी भर ताउम्र उसके साथ रहता है. मी असं मध्ये मध्ये बोललो तर चालेल ना? म्हणजे फक्त मराठीच बोललो पाहिजे असं नाही ना? माझं बालपण, आता आपण शाळेत आहोत त्यामुळे मला माझं बालपण पण तुम्हाला सांगावंसं वाटतंय की माझा जन्म हा
गरीब कुटुंबियात झाला. आमची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती जेव्हा माझा जन्म झाला. माझा जन्मसुद्धा होईल की नाही ह्याची काळजी माझ्या आईवडिलांना वाटत होती. पण कर्मधर्म संयोगाने माझा जन्म झाला. बट इट वॉज नॉट इन प्रिव्हिलेज्ड एन्व्हायरमेंट. तरीही माझ्या आईवडिलांनी माझं संगोपन खूप छान केलं. मला शाळेतही घातलं. पण अशी परिस्थिती आली की असं घडलं माझ्या आयुष्यात की 4.5 वर्षाचा होतो तेव्हा मी पहिल्यांदा चित्रपटात काम केलं. आणि त्यानंतर 5 वर्षाचा असताना मला हा पुरस्कार मिळाला. तोपर्यंत माझ्या आईने ठरवलं होतं की नाही, सचिननी एकाच चित्रपटात काम करायचं. त्यानंतर त्यांनी फक्त शिक्षण करायचं आणि मोठा झाल्यानंतर कुठेतरी एक ऑफिसर म्हणून त्यांनी नोकरी करावी 9 to 5 ची. असं माझ्या आईचं स्वप्न होतं, वडिलांचं नव्हतं. वडिलांना मी राज कपूर बनलेला पाहिजे होता. राज कपूर म्हणजे काय तर ॲक्टर डिरेक्टर. तर कोणाला माहिती होतं की माझ्या वडिलांचं स्वप्न खरं होईल हे कोणालाच माहीत नव्हतं. पण त्या पहिल्या पिक्चरच्या त्या पुरस्काराच्या वेळेला माझी आई तिथे दिल्लीत, आई पप्पा माझे होते. तेव्हा आईनी मला पाहिलं की मी ज्या प्रकारे माझं नाव अनाऊन्स झालं. तो पुरस्कार बालकलाकाराचा पहिला पुरस्कार होता नॅशनल अवॉर्ड्सचा. आणि त्याला तेव्हा इट यूज टू बी कॉल्ड प्रेसिडेंट्स अवॉर्ड बिकॉज इट वॉज सपोज टू बी प्रेझेंटेड बाय द प्रेसिडेंट हिमसेल्फ. आणि त्यावेळेला पंडितजी तिथे बसलेले होते. मला आधी रिहर्सल, एका दिवशी आधी रिहर्सल दिली गेली होती की इकडनं जायचं स्टेजवरती, तिथे जायचं सेंटर स्टेजला, ते घ्यायचं, त्यांना काय नमस्कार वगैरे करायचा असेल सरळ तिकडनं निघायचं, दुसऱ्या ठिकाणून उतरायचं आणि काय दुसरं काय करायचं नाही. हा प्रोटोकॉल आहे. आता प्रोटोकॉल म्हणजे काय असतो तर 5 वर्षाच्या मुलाला काय माहिती. मी म्हटलं बरं ठीक आहे. तर जेव्हा माझं नाव अनाऊन्स झालं तेव्हा सगळ्यांना वाटलं, स्टेजवरती जेवढे बसले होते त्या सर्वांना वाटलं की एक 10-12 वर्षाचा कोणतरी मुलगा येईल. पण हा एक छोटासा टिटुरडा 5 वर्षाचा स्टेजवरती आला. मला माझ्या आईने तेव्हा काळी शेरवानी शिवली होती आणि चुडीदार घातली होती आणि मोजडी घातली होती. मी जेव्हा चालत आला तेव्हा सगळे हसायला लागले. मी तिकडे गेलो तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जी होते, त्यांनी मला ते माझं पुरस्कार दिला हातात. पंडितजींनी टाळ्या वाजवल्या आणि मी तसाच परत जायला निघालो तेव्हा एक आवाज आला, सुनो. मी वळून बघितलं, तो आवाज पंडितजींचा होता. इथं राव. मी गेलो, त्यांच्या जवळ गेलो. त्यांनी मला त्यांच्या मांडीवर बसवलं आणि स्वतःच्या जॅकेटचं गुलाबाचं फूल काढून माझ्या शेरवानीला लावलं आणि ते म्हणाले, जाओ बहुत बडे बनोगे. हे दृश्य जेव्हा माझ्या आईने पाहिलं तेव्हा माझ्या आईच्या डोळ्यात आनंदश्रू होते. मी उतरून आईकडे गेलो, माझ्या हातात ते जे आहे ते तिला द्यायला. तेव्हा तिला रडताना पाहिलं तर मी तिला विचारलं, ग काय रडतेस काय तू? सगळं चांगलंच होतंय, मग सगळं ते रडायचं काय नाही आहे याच्यामध्ये. मला तो अर्थच नाही कळला की आनंदश्रू असतात वगैरे वगैरे, काय माहिती होतं. पण तेव्हा तिने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि तिने सांगितलं की बाळा, आता तुला मी नाही थांबवणार. मला असं कुठेतरी वाटतंय की तू जन्मच या गोष्टीसाठी घेतलेला आहेस. त्यामुळे तुला जे काय करायचं आहे ते तू कर. चित्रपटात काम करायचं ना तुला, तू कर. असं माझ्या आईने तेव्हा सांगितलं. माझे वडीलसुद्धा खूप खुश झाले. मग माझी कामं सुरू झाली आणि अनफॉर्च्युनेटली माझ्या वडिलांच्या बिझनेसमध्ये त्यांना खूप मोठा तोटा झाला. डिटेलमध्ये जात नाही मी, पण त्यानंतर ते 6 वर्ष घरी बसून होते. आम्हा सर्वांना, म्हणजे मला आणि माझ्या आईला या गोष्टीचा मनस्ताप झालाच, त्रास तर झालाच. पण ना काहीतरी स्टेप घ्यायला पाहिजे होती तेव्हा. आणि वयाच्या 6व्या वर्षी मी ठरवलं की आय विल बी द मॅन ऑफ द हाऊस. मग त्याच्याकरता ज्या ज्या गोष्टींचा त्याग आपल्याला करायचा ते आपण करू. पण
आय विल बी द मॅन ऑफ द हाऊस. हे 6व्या वर्षी मी हा निर्णय घेतला. मी खूप मोठं काही केलं असं मला वाटत नाही. माझं कर्तव्य मी केलं. आपल्या आईवडिलांमुळे आपण जन्माला आलेलो असतो. तर माझ्या मते आई वडील हे परमेश्वरापेक्षा जास्त मोठे असले पाहिजेत मुलाकरता. तर त्यामुळे तो निर्णय मी घेतला. त्यानंतर काम करत गेलो. एज्युकेशन सांभाळण्याचा भरपूर प्रयत्न केला. पण काहीतरी असं झालं की ज्याच्यामुळे मी कामात राहिलो आणि ते एज्युकेशन मागे पडत गेलं. आणि शिक्षण ही अशी एक गोष्ट आहे की ती एकदा हातातून सुटली ना की पुन्हा हातात येत नाही. तुम्हाला कदाचित सर्वांना सिनेमात काम करणारी माणसं, त्यांचं ग्लॅमर, त्यांनी दिलेला आनंद हा दिसतो फक्त पडद्यावरती. पण त्याच्या मागचे कष्ट किंवा श्रम किंवा कलॅमिटीज याबद्दल माहिती नसते लोकांना. आणि का असावी. पण मी तुम्हा सगळ्या मुलांनाही हे सांगू इच्छितो की काहीही तुम्हाला प्रसिद्धी म्हणा, पॉप्युलॅरिटी म्हणा, स्टारडम म्हणा, हे सगळं मिळण्याकरता मेहनत ही तितकीच घ्यावी लागते. आम्ही रात्र शूटिंग करतो. रात्री आमची संध्याकाळी 7ची शिफ्ट कधी असते ती सकाळी 7पर्यंत आम्ही शूटिंग करतो. दिसताना तुम्ही बघता की आम्ही नाचतोय नाईट सॉन्गमध्ये, पण त्याला त्रास किती आम्हाला पडतोय आम्हाला माहिती आहे. पण ते काम आहे, ते केलं पाहिजे, ते आम्ही करतो. पण मला नेहमीच असं वाटत राहिलं की मी खरंच अजून शिकलो असतो तर मला खूप बरं वाटलं असतं. पण मी स्वतःहून शिकत गेलो. मी 13 वर्षाचा असेपर्यंत मला इंग्लिशचा गुड मॉर्निंग, थँक्यू, गुड नाईट या 3 शब्दांपैकी 4था शब्द माहीत नव्हता अविनाशजी. पण मी स्वतः म्हटलं की नाही, मला इंग्रजी मी स्वतःहून शिकलो. शिकण्याची आवड निर्माण झाली. 9व्या वर्षी मीना कुमारीजी, ज्यांना मी मीना आपा म्हणतो आजही, त्या माझ्या आयुष्यात आल्या, ज्यांनी मला उर्दूची आवड माझ्यात निर्माण केली आणि उर्दू कसं बोलायचं ते शिकवलं. भाषांवर प्रेम माझं नेहमीच आहे आणि नेहमीच राहणार आहे. बहुतेक ते माझ्या वृत्तीत आहे. विद्यार्थी वृत्ती ज्याला आपण म्हणतो ती माझ्यात अजूनही आहे. त्यामुळे मी अजूनही शिकतो. पूर्वी मी माझ्या सिनियर्सकडनं शिकायचो, आज मी माझ्या ज्युनियर्सकडनं शिकतोय. पण मी शिकतोय. शिकत राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कदाचित मला जर कुठली डिग्री मिळाली असती तर माझं शिक्षण संपलं असं मला वाटलं असतं. ती डिग्री माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे मला असं वाटतं की माझं शिक्षण संपलेलंच नाही, मी अजूनही शिकतो. माझ्या प्रिन्सिपलनी नंतर जाऊन मला पकडलं. माझे लाड केले त्यांनी, खूप ॲडजस्ट केलं माझ्याकरता. पण शेवटी त्यांनी मला पकडलं आणि सांगितलं, नाही सचिन, तुला SSC झालं पाहिजे. आमच्या वेळेला SSC म्हणजे 11वी होते, बोर्ड एक्झाम्स, 10वी नाही. तर त्यांनी सांगितलं, म्हटलं हो सर, आता मी कुठे करणार काय. नाही, तू करशील, मी माणसं लावतो तुला शिकवण्याकरता, हे ते तू एक्झाम द्यायची. बरं बाबा. त्या 3-4 लोकांनी माझ्यावर मेहनत घेतली, मी मेहनत केली आणि सगळं करून शेवटी मी तो एक्झाम 11वीची परीक्षा दिली आणि त्यात मला 35% मिळाले. आता ते 35% मिळाले की सरांनी मिळवून दिले मला माहीत नाही. पण 35%नी मी पास मात्र नक्की झालो. त्यानंतर कॉलेजला जाण्याची संधी अशा करता मिळू शकली नाही मला, कारण 16व्या वर्षी शोले आणि 17व्या वर्षी गीत गाता चल हे 2 प्रोजेक्ट्स मला मिळाले. शोलेमुळे गीत गाता चल मिळाला. दोन्हीही चित्रपट 1975 साली रिलीज झाले. 1 ऑगस्टला, 1 ऑक्टोबरला. आणि दोन्ही चित्रपटांना यावर्षी 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत.
आणि 1975 साली माझं वय होतं 18. आणि कर्मधर्म संयोगाने दोन्हीही पिक्चर सुपर डुपर हिट झाली. त्यातला एक पिक्चरमध्ये मी तर सोलो हिरो होतो. सोलो हिरो म्हणण्यापेक्षा तो मुलगा म्हणूया आपण, लीडिंग मॅन नाही तर लीडिंग बॉय असं आपण म्हणू शकतो. तर तो पिक्चर चालल्यामुळे, तो पिक्चर सिल्वर ज्युबिली झाल्यामुळे मला अनेक ऑफर्स मिळाल्या आणि मी बिझी झालो. त्यामुळे कॉलेजला जाऊ नाही शकलो. ते कॉलेजचं स्वप्न नेहमीच असं झालं, ते कॉलेजला मजा करायची राहिली. पण त्यानंतर काही चित्रपट असे मिळाले, त्या चित्रपटाच्या शूटिंग करता मला कॉलेजला जायला मिळालं, त्या बेंचवर बसायला मिळालं. मग कॉलेजची मजा तेवढीच घेता आली. माझं म्हणण्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की सक्सेस, स्टारडम, पॉप्युलॅरिटी एवढं सगळं मिळाल्यानंतर सुद्धा माणसाच्या आयुष्यात बरंच काही राहून जातं, ज्याची खंत त्याला वाटत राहते. तशी खंत तुम्ही तुमच्या आयुष्यात वाटून घेऊ नका पोरांनो. ज्या वयाला जे योग्य आहे ते त्या वयातच केलं पाहिजे. जे तुम्ही करा आणि खूप मोठे व्हा आणि तुमच्या या शाळेचं नाव खूप मोठं करा. आज या शाळेने सेंचुरी मारली असली तरी या सेंचुरीमध्ये अनेक बॅट्स आहेत. अनेक बॅट्सनी खेळल्यामुळे ही सेंचुरी झाली. त्यातली एक बॅट म्हणजे इथे बसलेली आहे, त्याचं नाव आहे श्री अविनाश पोद्दार. मी आता हे म्हणतात मी ॲव्हरेज स्टुडंट आहे. मी तुमच्या स्टुडंटबद्दल थोडंच बोलतोय, मी तुमच्या एफर्ट्सबद्दल बोलतोय. तुम्ही आणि तुमच्याबरोबरच्या तुमच्या टीमनी, एकट्याने कधीच काही होत नाही. मीही चित्रपट एकटा बनवू शकत नाही, माझी टीम असते माझ्याबरोबर, तेव्हा मी बनवू शकतो. पण तुम्ही घेतलेले एफर्ट्स हे उल्लेखनीय आहेत. राजू भाई, आपको तो पता ही होगा कि इनको एमपी बनने का भी मौका मिला था. इनके फैमिली में पॉलिटिक्स हमेशा रहा है, अच्छी तरह से रहा है, लेकिन वो मौका इन्होंने सामने आते हुए भी ठुकराया, क्योंकि उन्होंने कहा कि अब मेरे पिताजी को मैंने ज़बान दी है कि मैं स्कूल का काम पहले करूँगा. और उन्होंने ना बोल दिया. बहुत बड़ी बात है, ये छोटी बात नहीं है. तो अविनाश जी और उन जैसे अनेक जो इस स्कूल के लिए कार्यरत रहे हैं, स्कूल के लिए जिन्होंने सेल्फलेसली एफर्ट्स दिए हैं, उनकी वजह से आज ये सेंचुरी हुई है. और वैसा ही बच्चों, इनके जैसा, इन सब के जैसा आप सबको बनना है. You have to pay it forward by taking their place, not only the chair but the emotion behind it. वो जज्बा जो लेके ये चल रहे हैं, उसी जज्बे को आपको आगे लेके जाना है, आगे बढ़ाना है. तो मैं सिर्फ बच्चों से ये पूछता हूं, क्या आप ये जज्बा आगे लेके जाएंगे? आवाज नहीं आई है मुझ पर, अभी भी नहीं आ रही आवाज. ये चाहता हूं मैं कि ये आवाज 100 गुना बढ़ती जाए साल भर साल. और मुझे यकीन है की ही आवाज बढ़ेगी. मला आत्मविश्वास आहे की हा आवाज वाढणार आणि वाढत जाणार. आणि जसं राजूभाई म्हणाले की या शाळेची अजून एकदा 100री व्हावी या 100 वर्षानंतर, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि माझ्याहून जे लहान आहेत, जे लहान मुलं आहेत, त्या सर्वांना शुभ आशीर्वाद देतो आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. मला इथं प्रमुख पाहुणा म्हणून बोलवल्याबद्दल मी BK मॉडेल हायस्कूलचा, अविनाशजींचा आणि त्यांच्या सहकार्यांचा
आभारी आहे. कुठले इन्सिडेंट सांगू? शोले मधला एकच सीन मी तुम्हाला सांगू इच्छितो. आता तर तो पुन्हा रिलीज झालाय. जे कट केलेले सीन्स होते ते पण त्याच्यात घातलेले आहेत आता. आणि ओरिजिनल जो एंड होता, जो बदलला गेला होता सेन्सरमुळे, तो आता परत घातला आहे. पूर्वी क्लायमॅक्स जो होता तो वेगळा होता. वो क्लायमॅक्स ऐसा था कि ठाकुर अल्टिमेटली गब्बर को मार डालता है. तुमच्यामध्ये किती लोकांनी शोले बघितलाय? अरे बापरे, एवढ्या लोकांनी बघितलंय? बर. तो वो गब्बर को एंड में ठाकुर मार देता है. तो सेंसर वालों ने बोला कि नहीं, ये नहीं चलेगा. बोले क्यों नहीं चलेगा? बदला लेना था. तो उसने तो वीरू को और जय को दोनों को बोला था कि गब्बर मुझे जिंदा चाहिए, क्योंकि उसको खुद को उसको मारना था. बोले नहीं नहीं, वो ठाकुर पुलिस वाला रह चुका है. तो बोले वो पुलिस वाला रह चुका है इसलिए वो कानून अपने हाथ में नहीं ले सकता. अरे ठाकुर कानून कैसे हाथ में लेगा? उसके तो हाथ ही नहीं है. और कानून में कहीं ऐसा लिखा नहीं है कि कानून आप पैर में नहीं ले सकते. नहीं सर, नहीं माना. रमेश जी, मतलब रमेश सिप्पी साहब, हमारे डायरेक्टर, बहुत गुस्सा हो गए. बोले ये क्या है? बोले क्या करें? बोले पुलिस को लेके आइए एंड में, और वो पुलिस गब्बर को पकड़ के ले जाती. रमेश जी बोले हर दूसरी फिल्म में पुलिस आती है क्लाइमैक्स में और विलन को लेके जाती है, मेरी फिल्म अलग कैसे होगी? भड़क गए थे कि नहीं मानूंगा मैं ये. तो हम लोग ने सबने कहा कि रमेश जी अभी देखिए, पिक्चर रिलीज है 15 अगस्त को, वक्त कम है, मान लीजिए, दूसरा कोई रास्ता नहीं है. तो कैसे भी वो मान गए और अल्टीमेटली वो क्लाइमैक्स फिर रीशूट हुआ. फिर बेंगलोर जाके वो वाला पोर्शन शूट किया गया और वो फिर फिल्म में डाल के सेंसर को दिखाया. तो सेंसर ने बोला हाँ अब ये ठीक है. तब जाके वो फिल्म रिलीज़ हुई. और आज 50 साल के बाद वो क्लाइमैक्स जो सेंसर ने उठा के बाहर रखा था, वो क्लाइमैक्स आज पब्लिकली लोगों को देखने के लिए मौजूद है. तो जिन्होंने वो क्लाइमैक्स नहीं देखा है और देखना चाहते हैं, वो ज़रूर थिएटर में जाके वो क्लाइमैक्स देखें. इस फिल्म का एक ही ऐसा सीन था जो मेरा पहला सीन था, जो शूटिंग जिसकी हुई, और वो सीन था कि मेरी डेड बॉडी जो है वो गांव में आ रही है घोड़े पर डाल के हुए. तो मैं बड़ा एक्साइटेड था कि यार मेरा पहला शॉट इस फिल्म का होने वाला है. तो मैं रेडी हो गया. घोड़ा कहाँ है? वहाँ घोड़ा है. वो बोला शॉट वो लग रहा था. तो मैंने कहा रमेश जी मैं जाऊँ घोड़े पे? नहीं नहीं नहीं, तुम मत जाओ, तुम बैठो इधर. मुझे बिठाया गया, मैं बैठ गया. तो मेरे जैसे कपड़े पहन के मेरे ही दिल डॉल का एक लड़का वहाँ आया. तो वो फाइटर्स एसोसिएशन का वो लड़का था. मैंने रमेश जी से पूछा ये कौन है? तो रमेश जी ने बोला ये तुम्हारा डुप्लीकेट है. मेरा डुप्लीकेट? क्यों? ये घोड़े पे से चलने वाले जो शॉट्स हैं ना, जिसमें तुम्हारी शक्ल नज़र नहीं आ रही, वो ये देगा, तुम नहीं दोगे. मैंने कहा क्यों रमेश जी, मैं दे सकता हूँ शॉट. ये 16 साल का था मैं, वो 16 ईयर्स ओल्ड. तो रमेश जी ने मुझे बोला कि सचिन देखो, तुम एक्टर हो, तुम पिछली 12 सालों से इस इंडस्ट्री में काम कर रहे हो, तो ये वाले शॉट तुम नहीं दोगे, डुप्लीकेट देगा. मैंने कहा अच्छा. तो सडनली अपने आप को जरा बंद करा, बायकोचा असेल, कारण माझ्या फोनवरती रिंग फक्त बायकोच्या फोनचीच वाजते, दुसऱ्या कोणाचीही रिंग वाजत नाही, सायलेंटवरती असतो फोन. तर तिने काहीतरी करून ठेवले त्याच्यात की तिने फोन केला की तो वाजलाच पाहिजे. आता प्रत्येक बायको करते का हो असं? नाही खरं सांगा. काय काय? बहुतेक वेळा करतात. तुम्हाला चांगला अनुभव आहे. आहे शाबाश. नाही तुम्ही बायकांबद्दल म्हटलं म्हणून विचारलं मी. आणि
तर तो शॉटमध्ये 2 शॉट्स डुप्लिकेटचे झाल्यानंतर मग अमितजी आणि धरमजी येतात आणि उचलून अहमदची डेड बॉडी जी आहे ती जमिनीवर ठेवतात. आता त्या शॉटमध्ये मी होतो. तो पहिला शॉट होता, कारण त्याच्यात माझा चेहरा दिसणार होता. तर उतरताना अमितजीने मला सांगितलं, सचिन एक काम करो, जब हम तुमको उठाएंगे ना, नीचे लेके आएंगे तो बॉडी को ज़रा स्टिफ कर देना. मैंने कहा क्या करूं? कड़क करना, स्टिफ करो बॉडी को, ताकि उतारने में हमें आसानी हो. ढीली छोड़ दोगे तो भी उतार नहीं पाएंगे. मैंने कहा जी. ती एक शिकवण होती की असं केलं तर मग ते थोडंसं सहज होतं. ते करून मग तो शॉट दिला. मग त्या शॉट पूर्ण सीनमध्ये 4 आर्टिस्टना डायलॉगच नव्हते. एक धरमजी, एक डायलॉग नाही. अमितजी, एक डायलॉग नाही. हेमाजी, एक डायलॉग नाही. आणि मी, एक डायलॉग नाही. कसा असेल, मी तर मेलेलो होतो. तर मला डायलॉग असण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. पण ह्या तिघांनाही डायलॉग नव्हते हो. आणि तो सीन आजही लोकांच्या स्मरणात आहे, कारण त्या सीनमुळे तो पिक्चर पूर्ण पलटतो. इट वॉज अ मेजर ट्विस्ट इन द होल फिल्म, ज्याची जाणीव मला पिक्चर पाहताना झाली. या आधी नव्हतं माहिती मला की अहमद मेल्यामुळे किंवा अहमदला मारल्यामुळे या कथानकाचा असा ट्विस्ट निर्माण होतो किंवा होईल याची कल्पना मला आधी नव्हती. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मी अशा काही एपिक्स मध्ये जोडलो गेलो. कारण एपिक्स जे असतात ना सिनेमे, ते फिल्म मेकर्स किंवा त्यातले कलाकार बनवत नसतात. ते एपिक बनवण्याचा अधिकार फक्त प्रेक्षकांना असतो. ओनली द ऑडियन्स कॅन मेक दॅट पर्टिक्युलर फिल्म इनटू अन एपिक. आणि माझ्या आयुष्यात असे सिनेमे आहेत. कधी कधी असं असतं की चित्रपटसृष्टीमध्ये काम करणाऱ्या ॲक्टरच्या आयुष्यात एक जरी एपिक असला ना तरी खूप मोठी गोष्ट आहे. खूप मोठी गोष्ट आहे. काही काहींच्यात तर एक पण नसतो. पण माझ्या सुदैवानं माझ्या आयुष्यात शोले आहे. माझ्या आयुष्यात अशी ही बनवाबनवी आहे. माझ्या आयुष्यात नदिया के पार आहे. माझ्या आयुष्यात नवरा माझा नवसाचा आहे. मी अजूनही त्यात सत्ते पे सत्ता, गीत गाता चल, बालिका बधू किंवा अखियों के झरोकों से घेत नाही आहे. पण 4 तरी आहेत. आणि हे पॉझिटिव्ह कॅरेक्टर्स म्हणून झाले, ज्याच्यात लोकांना सचिन खूप आवडला. पण एक 5वा अजून एक एपिक सिनेमा आला ज्यात लोकांना मी आवडलो नाही. काही लोकांना तर एक कानाखाली खेचोय असं वाटलं. आणि तो चित्रपट म्हणजे कट्यार काळजात घुसली, ज्या चित्रपटाकरता 2016 साली मला बेस्ट ॲक्टरचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. तर मला तरी असं वाटतं की गेल्या जन्मी मी काहीतरी पुण्य केलं असावं किंवा मोती दान केलेले असावे, ज्यामुळे या जन्मी मला परमेश्वराने या चित्रपटसृष्टीत टाकलं, जन्माला घातलं. आणि माझ्या हातून हे जे काय काम होतं ते डेस्टाईन्ड होतं. त्यामुळे या जे काय मी केलेलं आहे त्याचं श्रेय मला जात नाही. त्याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर मला जन्म दिला म्हणून माझ्या आईवडिलांना जातं. माझ्या आयुष्यात येऊन जिनी माझ्या आयुष्याचं सोनं केलं त्या माझ्या बायकोला जातं.
त्याच बायकोनी मला एक सुजाण अशी कन्या दिली. त्या माझ्या बायकोला माझ्या या आनंदाचं सुद्धा श्रेय जातं. आणि प्रेक्षक हो, तुम्हाला तर जातच जातं, कारण तुम्ही इतकी वर्ष मला सहन केलं. 62वं वर्ष आता संपत आलं. डिसेंबर संपला म्हणजे 62वं वर्ष या करिअरचं माझं कंप्लीट होतं आहे. आणि या जानेवारीपासून 63वं वर्ष सुरू होतं आहे. एक बालकलाकार म्हणून मी या चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आणि आज म्हातारा झाल्यानंतर सुद्धा मी काम करतोय, ह्याचा मला आनंद आहे. आणि हे माणूस तेव्हाच करू शकतो जेव्हा अशा सगळ्या लोकांचं प्रेम आणि सहकार्य मिळतं. त्यामुळे ईश्वरचरणी प्रार्थना आहे की हे असं जे काही आत्तापर्यंत मिळत राहिलेलं आहे 62 वर्ष, तसं यापुढेही मिळत राहावं. जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत स्टार्ट, साऊंड, ॲक्शन आणि कट म्हणताही यावं आणि ऐकताही यावं. खूप खूप प्रेम आणि खूप खूप धन्यवाद.